नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, मी शेतात आलेले आहे. आता तुम्हाला काय दाखवते बघा. मग काही तर घास लावला आहे आमच्या गाईसाठी. आमच्यात 5 गाई आहेत, तर तुम्हाला माहीत आहे. तुम्ही व्हिडिओ मागता नसला बघितला तर जाऊन बघा, मी गाई दाखवलेल्या आहेत. तर हे गाईसाठी घास लावला आहे. इथं हे आंब्याचं झाड आहे, हे रोप आहे ते आम्ही विकत आणलेलं होतं. पण ह्याला का आंबे इतके छान येतात, पण लोक ठेवतच नाहीत, कारण आमचं घर खूप लांब आहे शेतापासून. आणि बघा, इथं एक नारळाचं झाड आहे, परत ही मोठं शेवग्याचं झाड आहे, आणि तिथं एक कोपऱ्यावर खूप मोठा नारळ आहे. आणि माझ्या सासूबाईंनी लावलेली तर गुलाबाचं झाड आहे. ही त्यांची खूप छान आठवण आहे. बघा, इथं कडीपत्त्याचं झाड आणि गुलाबाचं झाड आहे. आता इथं खूप अडचण आहे. आम्ही पुढच्या आठवड्यात सगळं स्वच्छ करणार आहे तिथं, आणि तसं पूर्ण घास लावून टाकणार आहेत. मग तुम्हाला घास लावताना मी व्हिडिओ करून टाकते. तर तुम्हाला शेवग्याच्या शेंगा आवडतात का? गावरान शेवगा आहे, खूप चवीला छान आहे. शिजू घातला की लगेच मऊ होती शेंगाची, आणि चव पण खूप छान लागते. तर बघा, तुम्हाला मी तर एक शेंग दाखवतो. काही ताई माझ्या हाताला येत नाही, माझी हाईट खूप कमी आहे. तर तुम्ही उंच असलेल्या शेंगा कशा काढता, तुमच्याकडे काय आयडिया असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.